लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भूम भूम भुमरे सरकार. जिल्हा परिषद 9 पैकी 8 व पंचायत समिती 18 पैकी 17 जागांवर शिवसेनेचा दणदणीत विजय. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पक्षांतर्गत तसेच अपक्ष उमेदवार उभे केले होते. मात्र निकालाच्या दिवशी पैठण तालुक्यात शिवसेनेने धनुष्यबाण एकहाती वर्चस्व सिद्ध करत भूम भूम भुमरे सरकार असल्याचा नारा प्रत्यक्षात उतरवला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे लोकनेते खासदार संदीपानजी भुमरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस, भाजप, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पैठणचे नवनिर्वाचित आमदार विलासबापू भुमरे यांच्या विकासाभिमुख कार्याने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याचा थेट फायदा निवडणूक निकालात दिसून आला. 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात जिल्हा परिषदेच्या 9 पैकी तब्बल 8 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला, तर पंचायत समितीच्या 18 पैकी 17 जागांवर आपला शिक्कामोर्तब केला. पैठण नगरपालिकाप्रमाणेच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकला असून धनुष्यबाणाची ताकद अधिक मजबूत झाली आहे. जिल्हा परिषद पैठण मतदारसंघातील विजयी उमेदवार चितेगाव गट कृष्णा गिधाणे, आडूळ गट रुपाली तवार, पाचोड गट शिवराज भुमरे, दावरवाडी गट जयश्री वाघमोडे, ढोरकीन गट राधिका जगताप, पिंपळवाडी पिराची कारभारी लोहकरे, विहामांडवा गट नितीन तांबे, नवगाव गट पांडुरंग औटे हे सर्व शिवसेनेचे विजयी उमेदवार ठरले आहेत. बिडकीन गटातून उबाठा पक्षाचे मनोज पेरे हे एकमेव विजयी उमेदवार ठरले. पंचायत समिती पैठण विजयी उमेदवार चितेगाव प्रियंका भुजंग, रांजणगाव खुरी संजय लघाने, बिडकीन अक्षय गवारे, निलजगाव सविता आडे, आडूळ बुद्रुक कासाबाई कोल्हे, बालानगर नर्मदा नलावडे, पाचोड अलका गोजरे, दावरवाडी राहीबाई वाघ, नांदर उदयसिंह काळे, ढोरकीन वैशाली बोंबले, लोहगाव अलका शेळके, पिंपळवाडी दादासाहेब गलांडे, मुधलवाडी भरत मुकुटमल, विहामांडवा प्रमोद पन्हाळकर, केकत जळगाव प्रदीप नरके, नवगाव दत्तात्रय गायके, सांगतपुरी सखुबाई झारगड या सर्व उमेदवारांनी आमदार विलासबापू भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिले. या दणदणीत विजयानंतर पैठण तालुक्यात एकच शासन, भूम भूम भुमरे शासन अशी भावना जनतेतून व्यक्त होत असून शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील राजकारणात वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.